मल्टिपल टास्किंगचा जो हा इश्यू होता तो आमच्याकडे चांगला डेव्हलप झाला. सरांमुळे माझं स्टेज फिअरिंग जे असतं ते निघून गेलं. मल्टिपल टास्किंग वगैरे असतं तर कसं की स्टाफ मेंबर कसं की तुम्हाला हे काम दिलं तुम्ही हेच काम करायचं असं. पण महाटेकमुळे असं झालं की मल्टिपल टास्किंगची जी स्किल असते ती आमच्यात हळूहळू डेव्हलप होत गेली. मी सागर सुरेश देशपांडे 2000 मी इथे जॉईन झालो आहे. गेली आता 25 वर्ष मला इथे जॉईन होऊन झाली. माझं नाव वसंत माळी. मला इथे जवळजवळ 30 वर्ष झालेली आहेत मराठी इन्फोटेकमध्ये. बाकीचं वेब डिझायनिंग डिपार्टमेंट मी हँडल करतो, पण साईड बाय साईड मी महाटेकच्या रिलेटेड पण कामं करत असतो. महाटेकमुळे आम्हाला असा फायदा झाला की नॉर्मली आम्ही स्टाफ मेंबर असल्यामुळे क्लायंटशी कम्युनिकेशन करण्याचा संबंध खूप कमी येतो. मोस्टली मार्केटिंग टीम असते ती क्लायंटकडे जाते, कॉल करतात, त्यांचं इंटरॅक्शन जास्त असतं. पण महाटेकमुळे आमचा असा फायदा झाला की आमचं क्लायंट कम्युनिकेशन वाढलं, क्लायंटची समोरासमोर इंटरॅक्शन करणं वाढलं. त्यामुळे जी भीती होती आम्हाला क्लायंटची इंटरॅक्ट करण्याची ती हळूहळू कमी होऊन आम्ही फ्लुएंटली क्लायंटशी कम्युनिकेट करू शकलो त्यामुळे आमचा कॉन्फिडन्स वाढला. आणि आमच्या ज्या सर्व्हिसेस आहेत जे फक्त मार्केटिंग टीम क्लायंटपर्यंत पोचवत होती त्या आम्हीही चांगल्या फ्लुएंटली येऊन पोचवू शकतो. हा आमच्या जीवनातला मी म्हणेल की खूप मोठा कॉन्फिडन्स आम्हाला सरांमुळे महाटेकमुळे मिळाला आणि त्याचा आम्हाला खूप फायदा झाला. सरांमुळे माझं स्टेज फिअरिंग जे असतं ते निघून गेलं की आम्हाला बोलायची संधी दिलेली. आमची मिटिंग्स व्हायच्या हॉटेल्समध्ये वगैरे, तर आम्हाला प्रत्येकाला सर म्हणायचे नाही बोलायचं आहे 2 मिनटं. तर ते जे स्टेज फिअरिंग असतं ते आमचं एकदमच निघून गेलं. जसं पर्सनल डेव्हलपमेंट म्हणतो की कसं कम्युनिकेट करायचं, कसं बोलायचं, किंवा ॲम्बियन्स काय असतो, एक्झिबिशन काय असतं हे आम्हाला महाटेकने दाखवलं. इंडस्ट्रियल एक्झिबिशन, प्युअरली एक्झिबिशन काय असतं तर हे त्यांनी दाखवलं आम्हाला. त्याच्यामुळे आम्हाला एक माहिती होत गेली की हे प्रोडक्ट असतात. मल्टिपल टास्किंग वगैरे असतं तर कसं की स्टाफ मेंबर कसं की तुम्हाला हे काम दिलं तुम्ही हेच काम करायचं असं. पण महाटेकमुळे असं झालं की मल्टिपल टास्किंगची जी स्किल असते ती आमच्यात हळूहळू डेव्हलप होत गेली. मग तुम्ही हे पण सांगा, हे पण करणार, हे पण सांगा, ते पण करणार, ही जी स्किल आहे ती महाटेकमुळे आमची डेव्हलप झाली. त्यामुळे मल्टिपल टास्किंगचा जो हा इश्यू होता तो आमच्याकडे चांगला डेव्हलप झाला. म्हणजे असं होतं की सर गेल्यानंतर की कंपनी कितपत चालू राहील नाही राहील असे बरेच प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये होते की किती वर्ष चालू राहील. तर सर एक मोठा आधार होता कंपनीचा. ते म्हणतात की एक मूळ होतं तेच आता नाही आहे तर पुढे कसं होणार, की तो वटवृक्ष जो उभा केलेला आहे तो पडतो की काय असं सगळ्यांच्या मनामध्ये एक शंका होती. पण त्यानंतर सुमुख सर आणि गौरी मॅडम यांनी जो काय ओरा सांभाळला त्यानुसार आता पुढे विश्वास वाटतो की नाही हे पुढे असंच चालू राहणार आणि वी हॅव टू गिव्ह द बेस्ट. जो सपोर्ट आपण विनय सरांना केला तोच सपोर्ट आपण गौरी मॅडम आणि सुमुख सरांना करायचा आहे.